निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने 2-4 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हे ईव्हीएम हॅक होत नाही। आता शरद पवारांचं म्हणणं ईव्हीएम हॅक होते। मग बारामतीमध्ये माळेगावचा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बॅलेटवरती झाली, ह्यांना 200 मतं पडली। मग कुठं काय झालं सांगा तुम्ही? ह्याच्यावरती तुम्ही जरा करा ना, ती कुठं आकडे पडले, काय पडले, किती उमेदवार पडले। शरद पवारांचं पॅनेल होतं, त्यांना एकूण मतं 200 पडलेले आहेत बॅलेटवरती। मग आता तिथं का नाही तुमचं आलं? आता आमचं काय भाजपचं तिथं पॅनेल आहे का? नाही पॅनेल। तुमच्या पुतण्याचं होतं, तुमचं होतं, अन्य कुणाचं असेल। बॅलेटवरती निवडणूक जेव्हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची झाली तेव्हा शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता असं लोक समजतात, त्या नेत्यांच्या पॅनेलला 200 मतं पडली हो। मग हे ईव्हीएम वरती लोक बोलतात, तिथं बॅलेट वरती चर्चा करा ना। आणि ईव्हीएम वरती निवडणूक आयोगानं सांगितलं तुमच्याकडे कोण हॅक करणारी लोक आहेत त्यांना घेऊन या ना। आता पण तुम्ही गेलं पाहिजे घेऊन निवडणूक आयोगावरती बोलणं किंवा निवडणूक या प्रक्रियेवरती बोलणं, म्हणजे तुम्ही देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये बोलता ना। देशाच्या संविधानातला हा भाग आहे न्यायालयावरती बोलणं। आमच्या बाजूने झालं हे न्यायालयाने 1 नंबर आहे, लोकशाही जिवंत आहे। तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला मग तुम्ही न्यायालयावरती टीकाटिप्पणी करता। ह्या ज्या संस्था आहेत या संस्था संविधानानं निर्माण केलेल्या संस्था आहेत, त्या संस्थांवरती डाऊट घेणं, शंका घेणं हे योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही। मुळामध्ये डुप्लिकेटपणा हा पवारांच्या मध्ये ठासून भरलेला आहे। रोहित पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे। गावाकडे जशी म्हण आहे, चिंध्या पांघरून सोनं विकता येत नाही, परंतु सोनं पांघरून चिंध्या विकता येतात। तशा चिंध्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे। रोहित पवार हा आजोबावरती गेलाय। प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्या मध्ये आहे। कालच त्यांच्या चुलत्यांनीच त्यांची आबरू काढलेली आहे तिथं की कसा तू निवडून आलाय असं त्यांचं भाषण मी बघितलं, बातमीमध्ये ते आलं होतं, वाचलं मी ते। तर पोस्टल मतावरती तू निवडून आलायस म्हणजे हा कुठल्या स्टेजला गेलाय तुमच्या लक्षात येईल। गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे ट्रीटमेंट केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही, परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते। कारण हा औरंगजेबासारखा आहे, औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे। औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा, भावांचा घात केला होता। अजित पवार त्याला पुरून उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत।